हॅलो. हा. सो नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव भोसले. सो वेलकम टू अनदर ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे आज जरी संडे असला निवांत आवरत असतो, पण आज संडे मी एकदम लवकर आवरले. आता 12 वाजले आणि पूर्ण रेडी झालेलो आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण रेडी आहे. तर आज काहीतरी खास आहे, त्यासाठी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्पेशल काहीतरी बघायला भेटणार आहे. इंट्रोडक्शन पण होईल बाकी मेंबर्सचं सुद्धा. सो आजचा ब्लॉग नंबर 3 आहे. तर हा ब्लॉग पण तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. सो लेट्स गो. मित्रांनो, आता मी खाली आलेलो आहे आणि आज जी गोष्ट स्पेशल आहे ती तुम्हाला दाखवणार आहे कसं होते काय. मात्र आज शिवानी नसेल आपल्या ब्लॉगमध्ये, कारण की तिला पेशंट आहे, त्यामुळे जावं लागणार आहे. 3-4 पेशंट आहे, आता बघा काम करते. तर आजची स्पेशल गोष्ट अशी आहे की आज आमचा मॅटर्निटी शूट आहे. आमचा म्हणजे वृषाली वहिनींचा मॅटर्निटी शूट आहे. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे, काय काय करणार आहे, कोण कोण असणार आहे. तर पाहूया. हॅलो एव्हरीवन. मागच्या 2 ब्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. त्याही ब्लॉगला तसं द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू. फायनली बोलली बघा. 2 ब्लॉग मध्ये काहीच नाही, फक्त हे आधी करते बोलली. सगळं बोलतो तुम्ही काय बोलणार. तर चला आता आपल्या जरा आईचं मत घेऊया, कसं वाटतं बघूया. तर आता आईचं मत बघूया. आईला तर खरं काही माहित नाहीये. माता ये. काय रे? बरं, आज मी बघ ब्लॉग करतोय. तर आज काय स्पेशल तुला माहितीच असेल. आज वहिनींचं मॅटर्निटी शूट आहे. तर तुला कसं वाटतंय, तुझी प्रतिक्रिया घ्यायला आलो तो. काय नाही, मस्त आहे, छान आहे. अच्छा, खरंच बोलते ना, छान आहे. हो म्हणजे काय, मला काय कौतुक नाही का काय? हा नाही, कारण तुमच्या काळात नव्हतं ना असं काय. आमच्या काळात तसलं कशाचं काय, काहीच नव्हतं. तुम्हाला असं मॅटर्निटी शूट वगैरे नाही कधीच काय नाही, नव्हतं. फक्त फोटो काढले. फोटो काय ह्यांचं भारी आहे ना. मग मजा आहे, मजा. आताच्या काळात बघ ना, एकदम छान आवडतात, व्हिडिओ बनवतात. पटतं का तुला? न पट्ट्याला काय आता, हा जशी दुनिया तसं. बघा, तुम्हाला कळलंच असेल आईला किती पटते, काय पटते ते. पटते. काय माहिती का, घरोघरी मातीच्या चुली. काही हा. नाही. तर गाईज आता वहिनींना तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. वहिनींना मला तर नाहीच दाखवलं, सो लेट्स इंट्रोड्यूस वहिनी. तर आता वहिनींचा मेकअप चालू आहे. छान आवरलं आहे वहिनींनी एकदम, आणि मेकअप पण चांगला चालू आहे. तर हे सगळं झाल्यावर तुम्हाला मी इंट्रो देतो वहिनींचा. तर मित्रांनो, ह्या माझ्या वहिनी वृषाली भोसले. तर त्यांच्याबद्दल इंट्रो द्यायचा असं तर की मला लहानपणापासून कुठली बहीण नव्हती. तर या बहिणीसारख्या आमच्या घरात, म्हणजे माझ्यासाठी बहीण अशा घरात आल्या. आणि वहिनींचं माझं मतं खूप पटतात. कारण आमच्या घरात कुठलाही मुद्दा असला, काही असलं तरी आमचे मतं फार एक असतात. तर वहिनी, कसं वाटते आज तुम्हाला मॅटर्निटी शूट आहे तुमचं? खूप छान वाटतंय. हां, आणि युवराज पण आता बघा रेडी होतोय, पण अजून काही आवरत नाही येतो. बघ राज येतोय, तू व्हिडिओमध्ये येतोय. हां, आणि वहिनी, तुम्हाला काय वाटतं आज घरात सगळ्यात जास्त खुश कोण असेल तुमच्या मॅटर्निटी शूटला घेऊन? तुम्हीच जास्त. मी तर आहेच हो, पण आणखी एक व्यक्ती. हा नाही, एक्साइटमेंट जास्त तुमच्या दोघांची आहे. हा, पण आणखी एक व्यक्ती खूप आनंदी आहे. तुम्हाला माहिती ती व्यक्ती कोण आहे? कोण? आई खूप खुश आहे. आता खाली आमची खूप चर्चा झाली. अच्छा. आई खूप खुश आहे. तर आता मी आईला पण भेटून येतो. हां, तुमचं आवरून घ्या. तर खूप छान आवरलंय, बघू शकता तुम्ही. तर चला आईला भेटू. आई, ऐकलं का, आता मी वर जाऊन आलो, वहिनींना दाखवलं. छान नटलेत बघ. हो का? हां, चांगले नटलेत. काय आता पार्लरवाली बोलवली, मग छानच मेकअप होणार. तुझी सासू तुला देत होती का नटून एवढं? सासू आमची बघायचीच नाही, तिकडं काही गोंधळ घाला. त्या असायच्या का इथं गावाला. बरोबर. तुला कुठलं नटणं भेटलं? आम्हाला नटायची जरूरच नव्हती. नाही, पण छान छान आवरलं. आता आवरून निघणार आम्ही. बरं बरं. तर गाईज, किती छान आनंदी आहे माझी आई. गाईज, तुम्हाला माहिती, माझ्या आईने खूप त्रास सहन केले आयुष्यात. म्हणजे अक्षरशः तिला कधी नटायला भेटलं नाही, तिला कधी आवरायला भेटलं नाही. ती सतत कामात व्यस्त असायची. त्याच्यामुळे ते तिला थोडंसं आनंद होतो की माझ्या सुना छान नटतात, छान सगळं आवडतात. ते बघून तिला खूप छान वाटतं. हो हो नाही? हो म्हणजे काय? हां, किती चांगली आहे.
मग आहेच मोहिनी चांगली, मी कुठं वाईट आहे? चला आता आवडू दे मला कधी चल. आहे का? सुनाला कधी आहे का? हा मग गाईज दादा अजून आलेला नाहीये. दादा येतोय. आमचा दादा खूप कामात व्यस्त असतो नेहमी, कुठलंही काही असू दे, पण तो खूप वर्कोलिक आहे. त्याचा अभिमान आहे मला. तो येईल आता थोड्या वेळात आणि मग आवरून निघेल आम्ही. मने डॉन बघा गाईज, माझी बायको चालली आता क्लिनिकला संडेची पण. हो हो लवकर ये. तुला माहिती ना मला चालत नाही, लवकर उशीर झाला चालत नाही आपल्याला. चला हा ये लवकर. थांब जरा सर. राज मी हेलिकॉप्टरने चाललो. तर आता दादा पण आलेला आहे आणि दादा वहिनी राज सगळे रेडी आहेत. राजचा अजून कुर्ता घालायचा राहिला आहे, तर आता आम्ही लोकेशनवर गेल्यावर त्याचं पण करूया ते सगळं. सो आता आम्ही निघत आहोत, पुढे बघूया काय होतंय. तर राजा भाऊने आता कारमध्येच कुर्ता घातला आहे, कारण राजा भाऊला दादासोबत मॅचिंग करायचं होतं. मस्त दिसतं दादा आणि राज, बघू शकता. वहिनी तर रेडीच आहेत. तर आजच्या टायमिंगची मजा तुम्हाला सांगतो. दादाने मी कालच ठरवलं होतं की आपण घरी असं सांगायचं की 1:30 वाजता शूट करायचं आहे, जेणेकरून आपण वेळेत पोहोचू. आणि तसंच झालं. खरा स्लॉट आहे बघ 2:30 वाजताचा, आणि 1:30 वाजता सांगितल्यामुळे आम्ही बरोबर आता 2:30 वाजता पोहोचलो आहे. तर लोकेशन आहे बेलटुंगवाडा कात्रज गुजरवाडी. तिथं आता मी पोहोचतो आहे. तर आता मी पुढचे तुम्हाला स्नॅप पण दाखवणार आहेत, दादा वहिनी युवराजचे शूट वगैरे. बघूया आता पुढे काय काय होतं. काहीच आत्ता आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहे, बेलटुंगवाडा कात्रज गुजरवाडी. पण संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तर आता आम्ही त्याचा जो वरचा एरिया तिथं आता आम्ही सुरू करणार आहे काही शॉर्ट्स घ्यायला. तर दादा कसं वाटतं आता मॅटर्निटी शूट करायला? एक्सायटेड वाटतंय? हो. लाव लाव लाव. थोडंसं हसा होईल. दादाकडे बघा. बोला की दादा. काय बोलू? काय कसं दिसतंय, काय दिसतंय, काहीतरी बोला. छान दिसतंय. मी प्रश्न नाही विचारत, त्यांच्याशी बोला. असं धरते मी. माझ्याकडे नाही हवे. तिकडे जा. ठेव का? आता केलं तर चालेल. तो हाताच्या मोबाईल आहे ना? बाबा हा. ते रात्री पण ठेवा. 3, 2, 1 म्हटलं की किस करायला लाव, किस करायला. नीट. हां तर काय जसं शूट चालू आहे, तर राज खूप मस्ती करतोय. तर राज बघा असा कसा बसलाय, शूट करून दमला वाटतं. दमला का राज? राजा भाऊ मला सांग, आपण दोघं पाक्यांमध्ये खेळायचं का? तुम्हाला हेल्प करशील ना? हां ओके. मला आता वरून गुलाबाचं पाकळं करणार का? करणार ना तो? हां जेवण बाहेर जेवण असतं. वर ही माझी बायको फुलं टाकणार आहे आणि खाली आता हे दोघं दादा वहिनीवर फुलांचा वर्षाव आणि राज पण झोपणार आहे. तर बघा आता कसं सीन होतोय.
सो मित्रांनो, आता शूट पूर्ण झालेलं आहे. बेंड शूट ही आहे सगळी. हॅलो, हा माझा मित्र आहे आनंद घोणे, जो माझा शाळेतला मित्र आहे. आणि हे दोघं तुमचं इंट्रोडक्शन. हां, तर ही त्याची टीम आहे. तर खूप छान काम करतो आनंद. तर त्याचा इन्स्टा आय डी आनंद घोणे हां, खूप छान झालं आहे शूट. तो काय काय अनुभवलं शूट असताना, खूप मजा आली. तर स्टे ट्यून. तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलेलो आहे. पण मी बाहेरून आत येतोवरच वहिनींनी चेंज केलेलं आहे. पण वहिनींना आता विचारूया आपण की कसं झालं शूट, किंवा काय त्यामधली जास्त आवडलेली मुमेंट आहे. तर सांगा वहिनी, कसं वाटलं? खूप छान वाटलं. एकदम वेगळा दिवस होता आणि एन्जॉय केलं मेनली. आणि स्पेशल असं की यावेळेला फर्स्ट टाइम एवढा एन्जॉय करता आला नाही रातच्या वेळेला. यावेळेला तो सोबत होता या शूटमध्ये, हे जास्त हो. स्पेशल होतं. हां, ते खूप छान वाटत होतं. आणि मला स्वतःला पण आहे ना, शूट करताना ते खूप छान वाटत होतं. चौघंजण तुम्ही असे दिसत होते. आपण दादाला विचारूया. दादा बिझी दिसतो फोनमध्ये. दादा फोनवर बोलतो. हां, तर दादाची प्रतिक्रिया कशाबद्दल? शूटबद्दल. हा, कसं झालं शूट, कसं काय? तर आमच्याबरोबर राज पण होता आणि खूप दिवसातून काही 2 तास हसण्यासाठी गेले. म्हणजे एवढ्या दिवसातून एक वेगळं पण काहीतरी, की खोटं का होईना पण एक हसत होतो आम्ही प्रत्येक आणि त्याच्यामध्ये आमच्या मातोश्रीची कमी जाणवत होती. काही कुठं गाईड करायला कोण नव्हतं की बाबा ही पोज देत होतो. पण झालं, छान झालं, सुंदर झालं. बाकी तू होताच म्हणून. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला मोमेंट म्हणजे राजचा. कारण की ह्यांचं शूट चालू होतं, पण राज आहे ना, तिथे एका लहान मुलीचं पण शूट चालू होतं. एक बारसं होतं. तर ते बाळ जेव्हा रडायला लागलं, छोटं बाळ होतं, तर राज एकदम आतुरतेने तिला बघायला जायचा. तर यांचं शूट राहिलं बाजूला, तिथंच जात होता जास्त. तर ते मोमेंट खूप छान वाटला. बाकी ओव्हरऑल शूट मस्तच झालं आहे. लवकरच त्याचं रील शॉर्ट्स वगैरे येतीलच. नमस्कार मित्रांनो. सो आजचा थॉट ऑफ द डे असा आहे की रेस ऑफ लाईफ, नुसती रेस. तुम्ही बघितलं असेल, आज प्रत्येकजण एक रेसमध्ये आहे. प्रत्येकजण धावतोय. करिअरमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी तो नुसता पळतोयचा अर्थ असा की वॉना बी टॉप ऑफ द फील्ड, टॉप ऑफ द टॉप पाहिजे प्रत्येकाला. किती पळायचं? म्हणजे बघा ना, तुम्ही एखाद्या फील्डमध्ये असाल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल, त्याचे तुम्ही टॉप नसाल, त्या क्षेत्रामधले जर टॉप नसाल, तर तुम्ही काहीच नाही का? म्हणजे खरंच मी हा तुम्हाला प्रश्न विचारतो. हा एक जस्ट थॉट आहे माझ्या मनात आलेला. कारण की आता मी एक आता व्लॉग टाकला होता की अ डे इन माय लाईफ ॲज अ डॉक्टर अँड ॲक्टर. तर एक सहज मला कोणीतरी म्हणलं की तू काय ॲक्टर आहेस का, किंवा तू स्वतःला ॲक्टर समजतोस का? मग माझा प्रश्न हा आहे की मी जर त्या लेवलचा टॉपचा नसेल, किंवा अजून त्या टॉपचा नसेल, किंवा मी शाहरुख खान नसेल, सलमान खान नसेल, तर मी ॲक्टर नाही का? क्षेत्र जाऊ द्या किंवा त्याचा सक्सेस जाऊ द्या, पण मी ती गोष्ट करत असेल, त्या गोष्टीसाठी जे काम लागतं ते मी करत असेल, तर ते मी नाही का? म्हणजे आता तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही टॉप नाही म्हणजे तुम्ही फेल्युअर का? म्हणजे तुमचं काम शून्य का? म्हणजे तुम्ही जेव्हा त्या फील्डमध्ये टॉपला जाता तेव्हाच तुम्ही नावाजले जाणार, तेव्हाच तुम्ही असं का? ही रेस कधीपर्यंत चालणार? म्हणजे माणसाने नुसतं धावत राहायचं का? मग मला सांगा, जर सक्सेस इज द अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ, अरे लोकांचं आयुष्य जातं, मग त्या माणसाने आयुष्य जगू नये का? जे एखाद्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलं असेल की 60ला बाबा तो खूप काहीतरी गाजवणार आहे. एक्झाम्पल अक्षय खन्नाचं इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. अख्खं आयुष्य गेलं अक्षय खन्ना एक या एजमध्ये एकदम हे झालं, गाजला वगैरे, पण त्यांनी त्याचं आयुष्य जगू नये का? की तो एक फेल्युअर म्हणूनच त्यांनी जगावं? ही वॉज लिव्हिंग हिज लाईफ. मग मला हेच म्हणायचं की तुम्ही जे काय आयुष्यात करत असाल त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही आत्ता टॉप नसाल, याचा अर्थ हे नाही की तुम्ही फेल्युअर आहात किंवा तुम्ही शून्य आहात, तुमचं हे काम वेस्ट जाणार आहे, असं नाही. तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्ही ती गोष्ट करताय, मनापासून करताय, आणि त्या गोष्टीचे रिझल्ट हे आपल्या हातात नाहीच आहेत. सो माझं क्लिअरली मत आहे, ही जी रेस चालू आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात चालू आहे, वन बी द टॉप, वन बी द, चांगली आहे रेस आहे, ठीक आहे, परंतु त्यासोबत जगणं पण गरजेचं आहे. त्यामुळे खुश राहा की ठीक आहे. मला म्हणजे हा थॉट पण, आणि मी एक प्रश्न पण विचारतोय, तर रेस असावी माणसाच्या आयुष्यात, पण थोडंसं त्या प्रवासाचा एन्जॉयमेंट नसावं का? किंवा त्या प्रवासाबद्दल स्वतःचं कौतुक नसावं का? तुम्हाला काय वाटतं? तो थॉट ऑफ द डेचं कमेंट करून मला सांगा, काय वाटतं ते पण सांगा.
फायनली आजचा मॅटर्निटी शूटचा व्लॉग नंबर 3 झालेला आहे, पार पडलेला आहे. मला जितकं दाखवता येईल तिथले काही शॉर्ट्स वगैरे घेतलेले आहेत आणि प्रतिक्रिया पण घेतली, दादा बहिणी सगळ्यांचेच घेतले. तेवढंसं फनी पण झालं आहे, पण येस बऱ्यापैकी झालं आहे, छान झालं व्लॉग. आता वाजले आहेत 7 वाजत आलेत. सो आय थिंक मी आता एंड करत आहे व्लॉगचा. तर मित्रांनो, हा व्लॉग जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, आणि प्रमोट पण करा. आणि आणखी तुम्हाला काही अपडेशन हवं असेल माझ्या व्हिडिओजमध्ये, ब्लॉग्समध्ये, तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तर खूप खूप धन्यवाद आणि थँक्स फॉर युअर सपोर्ट. तर भेटूया पुढच्या व्लॉगला. धन्यवाद.